हॅलो एव्हरीवन. तर मी आहे सचिन आणि मी बनवतो ट्रॅव्हल रिलेटेड व्हिडिओ. तर एक माझी नवीन ट्रिप मी सुरू करत आहे लवकरच, म्हणजे मोस्ट प्रॉबेबली आज रात्रीच. आणि त्याच्यासाठीच्या लागणाऱ्या ज्या गोष्टी त्या मी सगळ्या मॅनेज केलेल्या आहेत. मी माझ्या गाडीमध्ये कॅम्पिंग करणार आहे आणि संपूर्ण व्हिडिओ, संपूर्ण जर्नी आणि संपूर्ण प्रवासाचा जो काही आनंद आहे तो मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर चला पहिल्यांदा गाडी बघूया. तर जसं तुम्हाला माहीत आहे की माझ्याकडे किया सेल्टोस आहे आणि मी एकटा ट्रॅव्हल करतो आहे. तर याच्यामध्ये मी साधारण असा बेड बनवला आहे. हे जे आहे हे मोठे झोऱ्या आहेत. ही सतरंजी आहे. झोऱ्या माहीत असेल, जर माहिती नसेल तर कमेंट करा. याला झोऱ्या म्हणतात. मोठी जी सतरंजी असते त्याला झोऱ्या म्हणतात. आणि या माझ्या पिलो आहेत. हे चेअर आहेत, फोल्डिंग चेअर सिम्पलच्या, कुठेही कॅम्पिंग करायसाठी खूप युजफुल आहे. आणि ही फोल्डिंगची गादी आहे. तर हिला अशा पद्धतीने फोल्ड केलं की असा पूर्ण बेड माझा तयार होतो. सीट थोडेसे पुढे जातील आणि ही गादी जी आहे थोडीशी आतमध्ये जाईल आणि जे दोघं गॅप आहेत त्याच्यामध्ये माझं लगेज येईल. तर अशा पद्धतीने माझा हा बेड मी ह्यावेळेस सेट करतो आहे. माझी पॅकिंग ऑलमोस्ट डन आहे. हे मी काही ब्लँकेट घेतो आहे सोबत वाटायसाठी. जवळपास 10 ब्लँकेट आहेत. आणि हे माझं जेवण, हे माउथ वॉश आणि हे ओट्सचे पाकिटं, सगळ्यात बेस्ट जेवण. हे ब्रेकफास्टसाठी तर मी हेच वापरणार आहे मॅक्झिमम. आता थोडाच वेळ बाकी आहे मला निघायला. आत्ता आपली ट्रिप चालू झाली आहे आणि लगेच गाडीने काम काढलं आहे. हे बघा, रिजनरेशनला लावावं लागली आहे गाडी लगेच. तर बघू आता 51 मिनटाचा टाईम दाखवतो आहे. बघू किती वेळ लागतो. आणि रिजनरेशन कंप्लीट झालं की मग आपण पुढच्या प्रवासाला निघू. आता मी निघालो आहे साऊथला. साऊथमध्ये नेमकं कुठं जाईल हे अजून माझं फिक्स नाही आहे. पण मोस्ट प्रॉबेबली मी हम्पीला जायचा विचार करतो आहे. बघूया. हे बघा, हे असं इंजिनचं कवर ओपन करून ठेवावं लागतं आणि त्याच्यानंतर मग ते रिजनरेशनची प्रोसेस जी आहे ती कंप्लीट होते. आता जवळपास 44 मिनटं बाकी अजून. आता थोडंसं हे झालं आहे, परत कमी झालं आहे त्याचं RPM. परत थोड्या वेळात लगेच RPM वाढेल. असं RPM कमी जास्त होत राहतं आणि त्याच्यानंतर ते रिजनरेशन कंप्लीट होतं. हा सगळ्यात मेजर प्रॉब्लेम आहे डिझेल गाडीमध्ये सध्याच्या. BS6 जे नॉर्म्स आलेले आहे त्याच्यामध्ये DPFचा इश्यू खूप खतरनाक आहे. आणि अशा पद्धतीने जर काही 1 तास लागत असेल तर कठीण आहे. डिझेल गाडी घेणं अवॉइड केलं पाहिजे. आता अजून 24 मिनटं जवळपास रिजनरेशन चालेल. बापरे, कंटाळा आला मला आता. चला, फायनली आपलं रिजनरेशन कंप्लीट झालं आहे आणि आता आपण परत आपल्या प्रवासाला निघालो आहे पुढच्या. मी साऊथला निघालो आहे आता. साऊथला हम्पीला मला जायचा प्लॅन आहे, पण अजूनपर्यंत काही फिक्स नाही आहे. पण सध्या मी मुंबई टू गोवा हा टप्पा पार करणार आहे आणि त्याच्यानंतर मग मी पुढचं डिसाईड करेल की कुठे जायचं आहे. कारण एवढा एकदम लांबचा पट्टा मी पार नाही करणार. थोडंसं आरामाने करेल. आता आधी करायचो, आता नाही करणार. चला, परत रिजनरेशनसाठीचा लाईट लागलेला आहे आणि आता दोघं लाईट लागले. हा इथला पण लागला आहे, इथला पण लागला आहे. अरे काय प्रकार यार. आता जवळपास 20 किलोमीटर मी 2000 RPM वरती चालवतो आहे, 3rd गिअरवरती. त्याच्यानंतर जो इकडे DPFचा एक जो लाईट होता तो गेलेला आहे, पण हा एक लाईट जो आहे तो अजून तसाच आहे. तर बघूया, अजून 20 किलोमीटर आपण या स्पीडने चालू आणि जातो का लाईट चेक करू. नाही तर परत एकदा आपल्याला थांबून ऑटो म्हणजे ते मॅन्युअल रिजनरेशन करावं लागेल. रात्रीचे वाजले 1:45 आणि मी केव्हापासून हॉटेल शोधतो आहे चहासाठी.
एकही हॉटेल ओपन नाही आहे. बापरे, काय काय प्रकार आहे काय माहिती. पण एकही हॉटेल ओपन नाही आहे. आणि इथून अजून जवळपास 1.5 तास दूर आहे गोवा. गोवा म्हणजे आरंबोल, जवळपास 56 किलोमीटर आहे आणि 1.5 तास लागणार आहे. बघू, दिसतंय कुठे पुढे हॉटेल तर थांबतो. आता गोव्यात मी एंट्री केली आहे आणि इथून आरंबोल बीच आहे जवळपास 10 किलोमीटर. तर मी इथेच आता झोपणार आहे रात्री आणि मग सकाळी मी पुढच्या प्रवासाला निघेल. तर हा माझा आता बेड सेट झाला आहे आणि एकदम परफेक्ट सेट झाला आहे. आता इकडे आपण मस्त निवांत झोपायचं आहे. तर चल, हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. टिल देन टेक केअर, बाय बाय.